बुद्धाय जय भीम। आज दिनांक 6 डिसेंबर विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाणानिमित्त आज कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातून श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका जगप्रसिद्ध विश्वशांती बुद्धविहारामध्ये जनसागर उसळलेला आहे महामानवास अभिवादन करण्यासाठी। तर विश्वशांती बुद्धविहारामध्ये सकाळी ठीक 8 वाजता सामूहिक बुद्धवंदना अभिवादन सामूहिक विश्वशांती बुद्धविहारामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला। सकाळपासून श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। नमो बुद्धाय जय भीम। आंध्र, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून नागपूर, यवतमाळ, वर्धा, बुलढाणा, चिखली इथून अनेक उपासक रात्री मुक्कामाला सुद्धा जवळपास 300 ते 400 लोक श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका होते। सकाळपासून अभिवादन करण्यासाठी जनसागर उसळलेला आहे। नमो बुद्धाय। आमचे जनार्दन गुरुजी आहेत, त्यांच्याकडून थोडंसं माहिती जाणून घेत आपण। आज का दिन बोधिसत्व बाबा साहब अम्बेडकर इनके जीवन में उन्होंने अपना 6 तारीख के दिन अपना देह त्याग दिए, वो महापरिनिर्वाण हुए। आज विश्व में पूरे जगत में बाबा साहब का आज का महापरिनिर्वाण का दिन अभिवादन करने के लिए विश्व के लोग आज नतमस्तक होते हैं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या राज्यातून आंध्र असेल, कर्नाटक असेल, तेलंगणा असेल या राज्यातून अनेक भीमसैनिक विश्वशांती बौद्ध विहाराला भेट देण्यासाठी आलेले आहेत। रात्रीच आता भंतेजीने सांगितले की रात्री 400-500 लोक महामानवाला अभिवादन करण्यासाठी बाहेर परराज्यातून या ठिकाणी येऊन बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। बोधी भंतेजी यांच्या मार्गदर्शनाखाली या बौद्ध विहाराची वाटचाल अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू होत आहे। दर रविवारी पौर्णिमेला आणि आज तर अथांग असा महासागर उभ्या महाराष्ट्रातून विश्वशांती बुद्धविहार या ठिकाणी आलेला आहे। तथागत बुद्धाची शांती आणि बाबासाहेबांचं कार्य निश्चितपणाने या विश्वशांती बुद्धविहाराच्या मार्फत आम्ही या ठिकाणी देत आहोत आणि ते कार्य सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने। राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज साठी नागनाथ ससाणे, लातूर। च्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा।